दरवर्षी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्याचं बळ आम्हाला मिळते. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सकाळपासून सर्व मान्यवरांना विनंती, आपण स्टेजवर यायचंय. आपल्याला वेळ न घालवता खूप ऊन झालंय, वेळ झालाय. ठीक आहे, यानंतर फायनल मॅच देखील आहे. सर ते मला चिठ्ठी द्या. घेतो ना, एकच मिनिट. मोठी संधी मिळाली मोठ्या ग्राउंडवर. ठीक आहे, प्रेझेंटेशन सेरेमनी झाली की खरं त्यांचा आनंद मोठा आहे. पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित डॉक्टर सिद्धार्थ कुलकर्णी सर, डॉक्टर जगताप सर, गाडेकर सर, ननोरे सर, डॉक्टर क्षितिजा मॅडम, तसेच विश्वास सर, फारुख सर आणि उपस्थित सर्व खेळाडू आणि क्रीडा शिक्षक तसेच पालकांचे या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. थोड्या वेळापूर्वीच आपल्या या रेल्वे कामगार मैदानावर एक चित्तथरारक सामना, आपल्याला अंतिम सामना पाहायला मिळाला. सकाळी 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात उत्साह सर्वांनी पाहिला. अनेक चिमुकले या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांचं मनापासून आभार आणि हार्दिक अभिनंदन दोन्ही संघांचं, सर्व खेळाडूंचं आणि संघांचं. या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षाचे या स्पर्धेत जे पुरस्कार आहेत त्या पुरस्काराचं आता वितरण होणार आहे. तर मी मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रम सुरू करतो. सुरुवातीला सर फक्त मला सिक्वेन्स सांगा ना, कुणाच्या हस्ते घ्यायचंय. सिक्वेन्स फक्त सिक्वेन्स. ठीक आहे. योगेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा 2026 वर्ष दुसरे आणि या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ आपण या ठिकाणी करतोय. तर मी सुरुवातीला अशा स्पर्धकाचं, अशा खेळाडूचं नाव घेणार आहे ज्याने या स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाजी केलेली आहे. जो स्पर्धक अत्यंत चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे, बॅटिंग आपण आपल्या शब्दात म्हणतो, त्या स्पर्धकाचं नाव आहे, त्या खेळाडूचं नाव आहे. आणि मी सर्वांना विनंती करतो की ज्यावेळेस नाव आपण घेऊ तर टाळ्यांच्या गजरात त्याचं आपल्याला स्वागत करायचं आहे. तर आजच्या या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून अफनान शेख, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय हा या सर्वोत्तम फलंदाज पुरस्काराचा मानकरी ठरलाय. अत्यंत सुंदर फलंदाजी त्याने या ठिकाणी केली होती. मी ननोरे सरांना विनंती करतो त्यांच्या हस्ते या स्पर्धकाचं, या खेळाडूचं गुणगौरव करायचा आहे. सर्वोत्तम फलंदाज अफनान शेख, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय. टाळ्या वाजत राहिले पाहिजेत. अत्यंत लहान हा खेळाडू आहे आणि अत्यंत सुंदर फलंदाजी त्यांनी केली होती. यस. त्यानंतर ज्या खेळाडूने सर्वोत्तम गोलंदाजी केली होती, आपण त्याला बॉलिंग म्हणतो, तर तो गोलंदाज आपला, त्याची निवड झालेली आहे. अत्यंत चुरशीची ही निवड आहे. आरुष मावी, मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल हा या
पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे सर्वोत्तम गोलंदाज आरुष मावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, आणि या ठिकाणी तो हॅट्रिक देखील त्यांनी घेतलेली आहे, तर त्याची निवड सर्वोत्तम गोलंदाज म्हणून झाली आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या लांडग्यासाठी. सर्वोत्तम गोलंदाज आरुष मावी. काकडे सरांना विनंती करतो, नाहीये गाडेकर सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. पुढचा पुरस्कार सर्वोत्तम अष्टपैलू, ज्याने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग म्हणजे त्याचं ओव्हरऑल कामगिरी जी आहे ती उत्तम राहिलेली आहे. तर असा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर म्हणून, उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे, शौर्य काकडे, मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा तो विद्यार्थी आहे, शौर्य काकडे. टाळ्या वाजल्या, जोरदार टाळ्या. ननवरे सरांना मी विनंती करतो की या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. जोरदार टाळ्या आपल्या या लहान मित्रासाठी. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळ प्रदर्शन, मालिकावीर, मॅन ऑफ द टुर्नामेंट, हे आपण ऐकलं असेल, मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्या खेळाडूची या ठिकाणी निवड झाली आहे तो खेळाडू आहे अमन शेख शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय. जोरदार टाळ्या. मी फारुख सर आणि जगताप सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते या खेळाडूचा गुणगौरव करायचा आहे. या जोरदार टाळ्या. अमन शेख याने सर्वोत्तम प्रदर्शन या अख्ख्या स्पर्धेत केलेलं आहे. जोरदार टाळ्या आपल्या या मित्रासाठी, छोट्या लहान मित्रासाठी. जोरदार टाळ्या. अमन शेख शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय हा शाळेचा हा खेळाडू आहे. येस, व्हेरी गुड. पण हाफ सेंचुरी देखील त्यांनी केलेली आहे. येस, आणि षटकार आणि चौकार याचा जास्त समावेश त्याच्या पूर्ण स्कोअरमध्ये होता. पुढचा पुरस्कार आहे जे निकष आपण या ठिकाणी लावले होते, शिस्तप्रिय संघ हा पुढचा पुरस्कार, ज्याचं ओव्हरऑल कंडक्ट, आपल्या ग्राउंडवरचं ओव्हरऑल कंडक्ट जे होतं, ज्याने शिस्त पाळली या मैदानाची. अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते, त्यापैकी सर्वोत्तम शिस्तप्रिय संघ म्हणून संस्कार स्कूल दौंड यांची निवड करण्यात आली आहे. जोरदार टाळ्या. सर्व संघांना विनंती आहे आपण वर यायचंय. सर्वोत्तम शिस्तप्रिय संघ म्हणून संस्कार स्कूल दौंड यांची या ठिकाणी गुणगौरव होतोय, एक विशेष पुरस्कार. यस, आणि त्या संघाचे कोच आमचे मार्गदर्शक विश्वास भोसले सर या स्पर्धेत संघाचं क्रीडा शिक्षक म्हणून काम बघत होते, त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या आपल्या या संघासाठी. त्यांचा आपण युनिफॉर्म पाहू शकता, आपण यांचा युनिफॉर्म देखील पाहू शकता, एकदम व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये आणि शिस्त प्रिय म्हणून संघ त्यांची निवड करण्यात आली. जोरदार टाळ्या. यस, कॉंग्रॅच्युलेशन टीम. एक आगळं वेगळं बक्षीस आणि एक आगळं वेगळं या शिस्ताचं एक पारितोषिक या ठिकाणी वितरण करण्यात आलंय. यापुढे ज्या पारितोषिकाची आपण वाट बघतोय, या स्पर्धेचा तृतीय क्रमांकासाठी लढत झाली होती. शेवट
घेऊ का? एक प्रोत्साहनपर पारितोषिक ही देखील या आपल्या स्पर्धेची ओळख आहे आणि या स्पर्धेचं प्रोत्साहनपर पारितोषिक लहानगा सम्राट जगताप या स्पर्धकाचं प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतं. जोरदार टाळ्या आपल्या या लहानग्या मित्रासाठी. प्रोत्साहनपर पारितोषिक. आणि हा खेळाडू ह्याचं कॉकलेअर इम्प्लांटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तो या स्पर्धेत तरी देखील सहभागी झालेला आहे. त्याचा जोरदार टाळ्या आपल्या या मित्रासाठी. फोटो काढा. यस यस. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आता वितरित होत आहे. स्वर्गीय सुरजाबाई कटारिया स्कूल काळेवाडी या संघाने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्यात ते यशस्वी ठरलेत. जोरदार टाळ्या या संघासाठी. स्वर्गीय सुरजाबाई कटारिया स्कूल काळेवाडी मेरी मेमोरियल संघाला पराभूत करून त्यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. जोरदार टाळ्या आपल्या मित्रांसाठी. क्रीडा शिक्षकांना विनंती आहे शक्य असेल तर आपण यावर पटकन सर. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय सुरजाबाई कटारिया स्कूल काळेवाडी. सर्व मान्यवरांच्या उपस्थित या सर्व काळेवाडी संघाचा गुणगौरव करण्यात येतोय. मेडल देऊन या संघाचा गुणगौरव करण्यात येतोय. अत्यंत उत्कृष्ट कामगिरी या संघाने या स्पर्धेत दाखवलेली आहे. जोरदार टाळ्या या आपल्या सर्व मित्रांसाठी. मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. ठीक आहे ठीक आहे. असं असं थोडं गुडघ्यावर जरी आले तरी तुम्ही चालतंय. ठीक आहे. सरांच्या मम्मी तिथं थांबले ते वर येऊ शकत नाही. तर एक फोटो तिथं घ्यायचा फक्त सगळ्यांसोबत. मॅडमचा हा तिथं बसतात. जोरदार टाळ्या या आपल्या या संघासाठी. स्वर्गीय सुरजाबाई कटारिया स्कूल काळेवाडी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. योगेश्वरी करंडक क्रिकेट स्पर्धा 2026 चे तृतीय क्रमांकाचे मानकरी. यस टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. अत्यंत कमी वयाची मुलं आहेत तर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. अत्यंत चांगलं प्रदर्शन त्यांनी केलं होतं. थोड्या फरकाने पुढच्या वर्षी आपल्याला प्रथम क्रमांक पटकवायचा आहे. काळेवाडीचा संघ पुढच्या वर्षी प्रथम क्रमांक पटकवायचा आहे आपल्याला. द्वितीय क्रमांकासाठी आता ज्या संघाने फायनल मॅच मध्ये मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल. लक्ष द्या. एक मिनिट भैया थांब जरा. पाणी 2 मिनिटं थांबवा. 2 मिनिटं थांबवा पाणी. अहो हे बिचकायला लागलेत ना लोक. बिचकायला लागलेत ना लोक. बिचकायला लागलेत ना लोक. अहो मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल व शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयाच्या दरम्यान हा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकावले मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड या संघाचा जोरदार टाळ्याच्या गजरात अभिनंदन करायचंय. मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल संघ या स्पर्धेचा
द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे, त्यांचा मेडल देऊन गुणगौरव करण्यात येतोय. जोरदार टाळ्या आपल्या या छोट्या मित्रांसाठी. टाळ्या वाजत राहिल्याच पाहिजेत. लक्ष द्या इकडे बाळांनो, टाळ्या वाजत राहिल्याच पाहिजेत. महेश सर हुल्लेकर हे या संघाचे क्रीडा शिक्षक होते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. योगेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा 2026चे द्वितीय क्रमांकाचे मानकरी मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड या संघाचं पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येतोय. जोरदार टाळ्या. सर्व मान्यवरांच्या हस्ते या संघाचा गुणगौरव करण्यात येतोय. अत्यंत रंजक सामना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवर सुरू होतं. जोरदार टाळ्या. सर एका वरच्या आता ज्या संघाने या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे, ज्या संघाने अत्यंत चांगली कामगिरी या स्पर्धेत केलेली आहे, योगेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा 2026चे प्रथम क्रमांकाचे मानकरी जो संघ ठरला आहे शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंडचा संघ. जोरदार आहे आपल्या या मित्रांसाठी. या संघाचे क्रीडा शिक्षक आदरणीय आटोळे सर या संघाचं कोच म्हणून काम बघत होते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. अत्यंत उत्कृष्ट संघ त्यांनी बनवला आणि तो संघ या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. जोरदार टाळ्या या संघासाठी. प्रथम क्रमांकाचा मानकरी शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड. सर्व मान्यवरांच्या हस्ते या संघाचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येतो. आमचे मार्गदर्शक बागल सर हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या. सर काय डिक्लेअर करायचं का झालं म्हणून? मी येस एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, जाऊ नका कोणी. मॅडम आपल्याला 2 शब्द बोलायचे असतील तर आपण 1 मिनिट शुभेच्छा द्या आणि असं रीतीने आपण कार्यक्रम संपन्न झाला म्हणून घोषित करू. अच्छा, सर्व विजेत्या संघांचे आणि विजेत्या खेळाडूंचे खूप खूप मनापासून अभिनंदन. तुम्ही या सगळ्या ग्राउंड जिवंत केलात गेले 4 तास
आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त आपले सगळे दौंडचे क्रीडा शिक्षक लेड बाय बागल सर, शेख सर, मला सगळ्यांचे मला वाटतं नावं पण माहीत नाहीत, भोसले सर, पण खूप म्हणजे इट वॉज जस्ट इम्पॉसिबल विदाऊट ऑल ऑफ देम. सो सर सगळ्यांचे मनापासून थँक्यू. आणि पालकांचे खूप खूप आभार, तुम्ही सकाळपासून मुलांना घेऊन आलात, त्याच्या आधी पण त्यांना मोटिवेट केलं. सगळे शाळांचे शिक्षक आणि शाळांचे ट्रस्टीज आणि मंडळं असतील जे पण, त्यांचे पण मनापासून आभार. आणि आपण अजूनही प्रयत्न करूया की जेणेकरून ही मुलं अशी खेळत आणि खुश राहतील. वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण अजूनही तुम्हाला काही सजेशन्स असतील ती पण तुमच्या क्रीडा शिक्षकांकडे द्या, आपण मग त्याच्यावर विचार करून ठरवता येतील गोष्टी. नमस्ते सगळ्यांना. थँक्यू. योगेश्वरी हेल्थ फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झालाय म्हणून मी घोषित करतो. सर्वांचे मनापासून आभार आणि पुढच्या वर्षी परत भेटूया योगेश्वरी कर्नाटकामध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. सर्व सहकारी मित्रांचे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, सर्वांचे आभार, सर्वांचे आभार. दौंड फुटबॉल अकॅडमी भीमताडी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी, शिक्षक वृंद यांचे देखील मनापासून आभार. सर्व मित्रांचे सहकाऱ्यांचे देखील मनापासून आभार. हा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित करतो. धन्यवाद. पाणी मारा, चालू करा.